मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कमळी चटई अंथरून घालत असते आणि तेव्हा ती निंगीला म्हणत असते, "ए निंगे, दे गं माझी ती बॅग दे आणि तुझी पण दे. आता मी जेलमध्ये असताना ज्या ज्या काही नोट्स इथे लिहायच्या राहिल्यात ना, त्या सगळ्या मी लिहून घेते." तेव्हा लगेच आता निंगी इकडे तिला नोट्स देत असते. कमळी त्या नोट्स घेते आणि पाहते, तर निंगीने खूपच घाणेरड्या अक्षरामध्ये नोट्स लिहून घेतले असतात. कमळी तिला म्हणते, "अगं काय हे निंगे, काय लिहिलंयस तू? असं कोणी लिहितं का? जरा तरी समजूतदारपणा दाखवून लिहायचं असतं की नसतं?" त्यावर निंगी आता म्हणत असते, "आता तू जेलमध्ये होतीस तेव्हा माझं ध्यान थोडी न लागणार आहे इकडे अभ्यासामध्ये? अगं, हे बघ, अशा वेळी तर अजून जबाबदारीने वागायचं असतं. आणि तू तर किती चुकीच्या पद्धतीने हे सगळं काही केलंयस. आता तुला असं वाटलं होतं का की मी जेलमधून परत माघारी येणारच नाही म्हणून?" असं म्हणता क्षणी लगेच आता निंगीला राग येतो आणि ती बाहेर जाऊन बसलेली असते. कमळीला ती गोष्ट समजते की निंगीला दुखावलं गेलं आहे. नकळतपणे मी निंगीला दुखावलं गेलंय असं तिच्या लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण पाहतो की आता तेच कमळी तिच्या बाजूला जाऊन बसते. आणि कमळी तिच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर इथे तिला ती समजवण्याचं काम करत असते. तिला ती म्हणत असते, "हे बघ, मला माफ कर. मी जरा तुझ्याशी खूपच रूडली वागले. प्लीज मला माफ कर ना. मी असं वागायला नको होतं. मी तुझे कान पकडतो हवं तर. मला माफ कर ना." तेव्हा निंगी रडायला लागलेली असते. तोंड फिरवते आणि त्यानंतर कमळीने जेव्हा तिच्यासमोर कान पकडलेले असतात, कान पकडल्यानंतर इथे ती तिला म्हणत असते, "हे बघ, असं वागायला नको होतंस तू. आणि तू अशी वागलीस ना, त्यामुळे मला राग आलेला आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कमळी तिला समजावते. ती म्हणत असते, "तुला एक गोष्ट सांगू का? आपण इथे आई-वडिलांना सोडून राहतो आणि आई-वडिलांना सोडून राहतो त्यामुळे आपण अजूनच जबाबदारीने इथे वागायला हवं की नाही? इथे राहणारे बरेच मुलं-मुली हे त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात आणि आपण मात्र तसं करत नाही. आणि त्यामुळेच आपण व्यवस्थित आणि जबाबदारीने वागायला हवं की नाही?" असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. "हे बघ निंगे, मला कळतंय तुला त्रास झालाय. मला कळतंय ते तुला तुझ्या मनाला लागल्यात बऱ्याच काही गोष्टी. पण खरं सांगू का गं, मला माफ कर ना. मी असं वागायला वगैरे नको होतं." असंच ती इथे बोलत असते. "आणि माझं चुकलंय. ह्या तुझ्या कमळीला माफ करणार नाही आहेस का?" असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता निंगी म्हणत असते, "मला माहिती कमळे, तू माझ्यावर जो काही राग काढायला लागलेली आहेस ना, तो फक्त सगळा अनिकामुळे माझ्यावर राग काढायला लागलेली आहेस. अनिकामुळे तुझी चिडचिड होते आणि अनिकामुळे चिडचिड होते तर तो सगळा राग तू माझ्यावर काढतेस, बरोबर की नाही?" तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, "नाही गं, असं अजिबात नाही. नाही, मी अगदी बरोबर बोलत आहे. तुझी चिडचिड त्यामुळेच होते आणि तू सगळा राग त्यामुळेच माझ्यावर काढतेस हे मात्र नक्की आहे." तेव्हा आता कमळी म्हणत असते, "हे बघ, आपण इकडे कशासाठी आलो आहोत? तर आपण इकडे फक्त आणि फक्त शिक्षणासाठी आलेलो आहोत, बरोबर की नाही? मग जर आपण इकडे शहरामध्ये शिकायला आलो तर आपलं अभ्यासाकडे लक्ष असलं की नाही पाहिजे? काही आणि कसली जरी परिस्थिती आली तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टीला इथे सामोरं गेलं पाहिजे की नाही?" तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, "हो गं माझी झाशीची राणी." असं म्हणूनच तिला आता मिठी मारते. "बरं चल, आता आपल्याला तिकडे जावं लागेल. म्हणजे पाहावं लागेल की आता इकडे म्हणजे काही दीपाली ताई वगैरे आहेत ना, त्यांच्याकडे आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहाव्या लागतील." आणि तेव्हा ती लगेचच आता दीपालीकडे जाते. दीपालीला ज्या नोट्स आहेत ती घेत असते आणि म्हणत असते, "आज दीपाली, तुझ्यामुळे मला नोट्स मिळाल्या." तेवढ्यातच दीपालीला तिच्या आईचा कॉल आलेला असतो. दीपाली कॉलवर बोलत असते आणि रडायलाच लागते. तेव्हा कमळी आणि निंगी तिला म्हणतात, "काय झालेलं आहे?" कमळी लगेच बाजूच्या कळशीतलं पाणी प्यायला देते. निंगी म्हणत असते, "शांत हो ना प्लीज." त्यावर कमळी म्हणत असते, "हे घे, पाणी पे आणि स्वतःला शांत कर प्लीज, शांत कर." आता आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणते, "काय झाले ते तरी सांगणार आहेस की नाही?" तेव्हा दीपाली बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते, "खरं सांगू का, खूपच काही इथे गोष्टी घडलेल्या आहेत. अगं, आत्ता जो काही पाऊस पडलाय ना, त्यामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालंय. पूर्ण शेती पाण्यामध्ये गेलेली आहे. पूर्ण पिकाचं नुकसान झालंय." तेव्हा दीपाली ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यावर कमळी तिला समजावते आणि म्हणत असते, "हे बघ, तू नको काळजी करू, समजा ठीक होईल. अगं, पण तुला एक गोष्ट सांगू का?
आता गावाकडे काही आईला कामसुद्धा नाही. धुणं भांड्याची घरकाम करायची बघितलं तर गावामध्ये ते लागत नाही. इथे बासुद्धा काही करू शकत नाही. लोकांची तर शेतावर राबायचं म्हटलं तर त्यांचीसुद्धा तीच अवस्था झाली. आता कसं होणार, काय होणार? शेतामध्ये एवढं कष्ट करून जे काही पीक घेतलं होतं ते सगळं पीक इथे निघून गेलेलं आहे. आता खूपच टेन्शनचं काम झालं आहे, असं इकडे ती बोलत असते. आता तेव्हा आपण इकडे पाहतो की इथे कमळी मात्र तिला समजावण्याचं काम करते. ती म्हणत असते, हे बघ शांत हो प्लीज, अजिबात काळजी करू नकोस. अगं, शेतकरी राजा पिकवतो म्हणून आपण इकडे खातो, ही गोष्ट काही वेगळी नाही आहे. आता ह्या अवकाळी आणि ओल्या दुष्काळामुळे खूप लोकांचं नुकसान झालं आहे. हा जो ओला दुष्काळ आहे तो फक्त इथेच पडला नाही आहे. म्हणजे बघ ना, ह्या ओला दुष्काळ जो आहे ना तो पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभरात पसरला आहे. आणि ह्या ओल्या मुळेच एवढं सगळं नुकसान झालं आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, असं इकडे कमळी म्हणत असते. तेव्हा इकडे ती म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. त्या पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना इथे आपण नक्कीच काहीतरी फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू, असं इकडे ती बोलते. तेव्हा ही कल्पना कमळीच्या मनामध्ये आल्यानंतर ती ऋषीशी बोलायला जाते. त्या ऋषीला ही कल्पना खूपच आवडते. तो म्हणत असतो, खरं सांगू का कमळी, तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे बघ. खरंच ही जी कल्पना आहे ना ती मात्र खूप चांगली आहे आणि तुझ्या मनामध्ये ही कल्पना आली त्याचा मला अभिमान वाटतोय. तू म्हणशील ते नक्कीच आपण करूया, अजिबात काळजी करू नकोस. तू म्हणतीस त्या पद्धतीने आपण पूरग्रस्त लोकांना आपल्याकडून होता होईल तेवढी मदत द्यायची. पण कमळी हे सगळं कसं काय करायचं? त्याचबरोबर कमळी म्हणत असते, सर, आता आपण प्रिन्सिपल सरांची मदत घेऊया आणि त्यांची परवानगी घेऊया. तेव्हा इकडे ऋषी म्हणत असतो, ती परवानगी कशी घ्यायची, काय घ्यायची मी बघतो. फक्त तुम्ही निधी जमा करायला करा आणि त्याची सुरुवात करा. त्यावर कमळी म्हणत असते, हो सर, कारण शेतकऱ्यांची अवस्था खूप नाजूक झाली. आज त्यांच्या मुलांना शिक्षण नाही, त्याचबरोबर राहायला व्यवस्थित घरंसुद्धा नाही आहेत. ह्या एक ना अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्यावर ऋषी म्हणत असतो, झालं तर मग सुरुवात तर माझ्यापासूनच करू. इथे तुम्ही फुलाची पाकळी जमवायला सुरुवात करा. त्यावर आता कमळी म्हणत असते, प्रत्येकाने जे काही बेसिक गरजा आहेत, बेसिक वस्तू आहेत त्या जरी दिल्या ना तरीसुद्धा आनंदच आहे. तेव्हा इकडे ऋषीला कमळीच्या मनामध्ये ही कल्पना आल्यामुळे त्याला मात्र फारच आनंद झालेला असतो. तो विचार करत असतो, खरंच कमळीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कुठल्या मातीची बनलेली आहे ही काहीच कळत नाही, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. तेव्हा ऋषी स्वतःच्या पॉकेटमधून काही पैसे काढतो आणि तो कमळीला देत असतो. तो म्हणत असतो, हे घे, आजची जी काही सुरुवात करायची आहे ना ती सगळी सुरुवात इथे माझ्यापासूनच करायची आहे. आणि तेव्हा कमळी म्हणत असते, अहो सर, अगं हो, हे बघ, हे मी काही तुला पर्सनल खर्चाला देत नाही आहे, तर हे पैसे मी देतोय इथे पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी. आणि तेव्हा लगेच आता कमळी म्हणत असते, पण कमळे, सगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागणार आहेत की नाही? तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच आता कमळी म्हणत असते, हो तर सांगाव्या तर लागणारच आहेत, का नाही सांगाव्या लागणार? काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना पूर्ण सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. तेव्हा चला मग आता कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना आपण सांगूयात. तरीशी म्हणत असतो, तुम्ही ते बघा, मी इकडे कॉलेजमध्ये बघतो. तेव्हा ग्राउंडवरती आता कमळीने पूर्ण कॉलेजमधले जवळपास ऑलमोस्ट सगळेच मुलं मुली जमा केलेले असतात आणि गोल रिंगण आखून ती लोकं बसलेली असतात. आता कमळी सांगायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, आता प्रत्येक वर्षी कोरडा दुष्काळ पडतो, पण यावर्षी ओला दुष्काळ पडला आहे. इथे खूप लोक शेतकरी आहेत. तो शेतकरी राजा पिकवतो म्हणून आपण इथे शहरात बसून निवांत खाऊ शकतो. आता ह्या ओला दुष्काळामुळे खूप लोकांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत. म्हणूनच आपण इथे त्यांना थोडीफार मदत करू शकतो. तेव्हा काही मुली बोलतात, पण आमची पॉकेट मनी आहे आणि त्या पॉकेट मनीतून आम्ही कितीशे देऊ शकतो. तेव्हा कमळी म्हणत असते, आपण आर्थिक मदत तर करू शकतो आणि त्याचबरोबर आपण इथे ज्या काही अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत त्यासुद्धा देऊ शकतो. कोलगेट असो, त्याचबरोबर ब्रश असो, सोप असो, बिस्किटचे पुडे असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जुनी कपडी, वह्या, पुस्तकं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा आपण त्या सगळ्यांना देऊ शकतो. असं सुद्धा आता इकडे कमळी बोलत असते. आता कमळीने हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, इकडे ह्या वर्षीच्या ह्या ओल्या दुष्काळामुळे
शेतकरी राजा खूप जास्त कोसळला आहे. आता आपल्यासारख्या लोकांनी त्यांना आधार देण्याचं काम करायचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा आपण त्यांना आधार देऊ शकतो असं सुद्धा आता इकडे कमळी बोलत असते. आता तेव्हा आपण पाहतो की त्यातला एक मुलगा म्हणत असतो, पण मी आतापर्यंत कोरडा दुष्काळ ऐकला होता. मी तर असं म्हटलंय की जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो शेतकऱ्याला चांगलाच असतो. आता हे सगळं काही ती बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला कमळी म्हणत असते, हो, पाऊससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जेवढा कोरडा दुष्काळ असतो त्याहीपेक्षा जास्त कठीण ओला दुष्काळ असतो. आता बघा, एवढ्या उस्काळी पावसामुळे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये सगळं काही नुकसान केलेलं आहे आणि पूर्ण देशामध्ये नुकसान केलेलं असल्याकारणाने हा शेतकरी राजा पूर्ण कोसळला आहे. म्हणून आपण जे काही धान्य देऊ किंवा वस्तू देऊ, अगदी पाव-पाव किलो जरी जमा केल्या तरीसुद्धा पुष्कळ होईल. अगं पण कमळे, मला सांग, पाव किलोने काय होणार आहे? तेव्हा कमळी विचार करत असते, अरे पाव किलोने काय होणार आहे असं म्हणतोयस तू, पण विचार कर ना, पूर्ण महाराष्ट्रातली सगळी लोकं, जनता जर एकत्र झाली आणि त्या सगळ्यांनी पाव-पाव किलो दिलं, तर अशी 1000 लोकं आली तर किती होईल याचा विचार कर. तेव्हा सगळेजण हो म्हणत असतात आणि कमळीला पाठिंबा करत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता ऋषी कॅन्टीनमध्ये गेलेला असतो. ऋषी कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जी काही प्रस्ताव आहे, जो काही कल्पना आहे, तो कॅन्टीनवाल्या मालकांना सांगत असतो आणि तेव्हा इकडे ते म्हणत असतात, खरं तर मला तुमची कल्पना खूप जास्त आवडलेली आहे. कारण तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असून एवढं सगळं काही करायला तयार झाला, ते पाहून मला आनंद झाला आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्याकडून होता होईल तेवढी मी मदत करेन. तेव्हा लगेच आता कॅन्टीनवाले काका म्हणत असतात, माझ्याकडून 5-5 किलो धान्य मी तुम्हाला देईन. त्यावर ऋषी म्हणत असतो, ते तर तुम्ही करालच हो. पण मला तुम्हाला एक वेगळी मदत पाहिजे आहे तुमच्याकडून. कारण आता ज्या ठिकाणी हे सगळं धान्य, हे सगळ्या गोष्टी इथे पाठवायच्या आहेत, त्या ठिकाणी एक ट्रान्सपोर्ट पाहिजे आहे. तुमच्याकडे जो सकाळी भाजीपालावाला येतो, प्लीज त्याला एकदा विचारून ठेवाल का? तो इकडे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो का? तेव्हा लगेच ते काका म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू. जे काही करायचं आहे ना, ते मी नक्की करीन. आता ट्रान्सपोर्टवाला तुम्हाला तो टेम्पोवाला भेटला म्हणून समजा. तेव्हा ऋषी म्हणत असतो, ठीक आहे, आणि त्याचे किती काय पैसे होतात ते मला सांगा, मी देईन. तेव्हा कमळी म्हणत असते, अहो ऋषी सर, असं काय करताय? आता तर एवढे सगळे पैसे दिलेले आहेत ना, मग एवढे सगळे पैसे दिलेले असल्याकारणाने तुम्ही एवढं आता कशाला करताय? तेव्हा आपण पाहतो की आता ऋषी म्हणत असतो, अगं हे पैसे राधिका वहिनीकडून दिलेत असं समज. तू नको काळजी करूस. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला अनिकाच्या मैत्रिणी खूपच चिडचिड करत असतात. त्या म्हणत असतात, ह्या कमळीला प्रत्येक वेळी इथे पुढे मागे करायची काय गरज आहे? ही फक्त आणि फक्त इथे नावाला करत आहे. ह्या कमळीचं नशीब बघ ना. कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा तीच जिंकली. GS सुद्धा तीच झाली. कॉलेजमधून फर्स्ट रँकने सुद्धा तीच येते. काय नशीब आहे राव कमळीचं, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा पाठीमागून आवाज येतो की आता कमळी जी आहे ना, ती पूरग्रस्त लोकांना मदत करणार आहे, असं इकडे त्यांना आवाज येतो. आणि तेव्हा इकडे त्या मैत्रिणी म्हणत असतात, बघितलंस, जिकडे तिकडे कमळीची वाहवा सुरू आहे. काय करायचं ह्या कमळीचं, असं इकडे ते बोलत असतात. मला असं वाटतंय की आपण ह्या सगळ्या गोष्टी अनिकाला सांगायच्या का? जर आपण ह्या सगळ्या गोष्टी अनिकाला सांगितल्या तर आपण तिच्या मैत्रिणी आहोत ना, म्हणून त्या फोन करायला घेतात. त्यावर दुसरी म्हणत असते, थांब थांब, नको नको, मला असं वाटतंय की आपणच इथे काहीतरी केलं पाहिजे अनिकाच्या मैत्रिणी म्हणून. अगं पण काय करणार आहोत? माझ्याकडे खूप मस्त प्लॅन आहे. आपण चरणला बोलवून घेऊयात आणि कमळीचा तो प्लॅन जो आहे ना, तो इथे फ्लॉप करूयात. झालं तर मग. म्हणून ह्या दोघी आता चरणशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी, निंगी सगळं सामान इथे जमा केलेलं असतं. त्याच्या याद्या करत असतात. कोणाकडून किती पैसे झाले हे सुद्धा पाहत असतात. तेवढ्यातच प्राजू इथे पाऊच घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते, हा माझा पाऊच आहे. तेव्हा आता इकडे एवढे मोठे पैसे आम्ही नाही घेऊ शकत, असं इकडे कमळी म्हणते. तेव्हा ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? हे आईने मला बड्डेसाठी ड्रेस घ्यायला दिले होते. तेव्हा इकडे कमळी म्हणत असते, अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण एवढे मोठे पैसे तू नाही देऊ शकत. त्यावर आता इकडे प्राजू म्हणत असते, अगं असं काय करतेस? माझ्याकडे खूप सारे ड्रेसेस आहेत. आता माझ्यापेक्षा जास्त त्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि त्या शेतकऱ्यांना ह्या पैशाची जास्त गरज आहे. मी माझ्या त्या एवढ्या सगळ्या ड्रेसेसमधला कुठलाही एखादा ड्रेस घालेन, तू नको काळजी करू. अगं पण ही खूप मोठी अमाऊंट आहे. नयनतारा मॅडमला समजलं तर? तेव्हा ती म्हणते, तू त्याची नको काळजी करू, दादा आणि मी नक्की बघून घेऊ. तेवढ्यातच ऋषी तिथे आलेला असतो आणि ऋषी आल्याबरोबर बोलतो,
वा माझी प्राजू, माझी बहीण खूपच मोठी झालेली दिसत आहे मला. खरंच मानलं पाहिजे तुला. अगं कमळे, तू अजिबात काळजी करू नको. आईला काय सांगायचं, कसं समजवायचं हे आम्ही बघू. आणि आईला जर हा उपक्रम समजला तर तिला सुद्धा आनंदच होईल. उलट ती सुद्धा आपल्या सगळ्यांना मदतच करेल. मग आता मला सांगा किती अमाऊंट जमा झाली. तेव्हा हे सगळे लोक इथे हिशोब करत असतात आणि त्याचबरोबर सगळं काही कॅल्सी करून आता ट्रान्सपोर्टला पाठवत असतात. आता ट्रान्सपोर्टला पाठवण्याच्या आधी बरेच कपडे वगैरे बरंच साहित्य आलेलं असतं. आता कमळी कॉलेजच्या पुन्हा ग्राउंडमध्ये असते. सगळं सामान आणि स्टॉल लावल्यागतच ती असते. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मदत अभियान तिने राबवलेलं असतं आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मदत अभियान इथे राबवल्यानंतर आपण पाहतो की सर्व ठिकाणी पॅकिंग ही सुरू असते. आता कमळी शेतकऱ्यांचं महत्त्व, त्याचबरोबर शेतीचं महत्त्व, ह्या अवकाळी पावसामुळे झालेल्या ह्या सगळ्या गोष्टी इथे ती सांगत असते. तुम्हाला जी काही मदत होईल ती तुम्ही करू शकता असं म्हणून बॉक्स घेऊन फिरत असते. तेवढ्यातच आता चरण तिथे आलेला असतो. चरण तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, माय काय किती आहेत किती ह्या बॉक्समध्ये पैसे, असं म्हणून तेव्हा लगेचच तो बॉक्स हवेमध्ये उधळून देतो. आता तो बॉक्स हवेमध्ये उधळून दिल्यानंतर कमळीला राग येतो आणि ती त्याच्याकडे बोट करूनच दाखवत असते. म्हणत असते, चरण तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. तेवढ्यातच जो बॉक्स इथे आता हवेमध्ये उडालेला असतो तो बॉक्स मात्र इथे पकडण्यात आलेला असतो. जेव्हा त्या व्यक्तीला ही सगळेजण लोक पाहतात तेव्हा मात्र ते सगळेजण अवाक होऊनच ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. आता बॉक्स इथे सुखरूप असतो आणि बॉक्स इथे सुखरूप असल्यानंतर प्रेक्षकांनो, ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून शिवाजी शहाजी भोसले इथे आलेले असतात. तेव्हा ते आल्याबरोबर चरणचं कानफाट फोडतात, सनकन कानाखाली वाजवतात आणि म्हणत असतात, जेव्हा जेव्हा मुलं बिघडतात खरं तर त्यांना सावरण्याची आणि त्यांना बिघडून न देण्याची जबाबदारी ही खरं तर आईवडिलांची असते. पण आईवडिलांचं दुर्लक्ष इथे मुलांकडे झालं की असा हा सगळा काही प्रकार इथे होतो आणि त्यामुळेच अशा लोकांना इथे सावरण्यासाठी खरं तर मी इथे आलेलो आहे असं सुद्धा इकडे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आपण पाहतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर इकडे मात्र लगेचच जो काही चरण असतो तो मात्र इथे तसाच खाली पडलेला असतो. तेव्हा इकडे जेव्हा जेव्हा माझ्या बळीराजावर कुठलं संकट येईल तेव्हा तेव्हा मी इथे त्यांच्याकरिता हजर राहिलेला असेल असं इकडे ते म्हणतात. तेव्हा कमळी म्हणत असते, खरं सांगू तुम्हाला पाहिल्यानंतर मला माझ्या आबांचीच आठवण आली बघा. मला माझे आबासुद्धा अगदी असंच सांगायचे आणि अशाच गोष्टी मला ते नेहमी सांगायचे. तुम्हाला भेटल्यानंतर, तुम्हाला पाहिल्यानंतर एक आपलेपणाची जाणीव निर्माण झाली बघा. तेव्हा इकडे आता ते म्हणत असतात, जेव्हा जेव्हा माझा बळीराजा संकटात असेल तेव्हा तेव्हा मी इथे येणारच. आणि पोरी, तू जे काही इथे करतेस ना ते खरंच खूप चांगलं करतेस, चांगलं काम करतेस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कमळी विचारत असते, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोण आहात. तेव्हा इकडे आता ते म्हणत असतात, मी शिवाजी शहाजी भोसले. आता लगेचच कमळी म्हणत असते, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे चरण खाली पडलेला असतो. तर कमळीची वाहवा आणि कौतुक झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी या मालिकेचे असे छान छान भाग. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.